समर्थाने करून टाकलेले असते. अशी काही माणसं असतात आपल्या संतुष्टाने व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय विख्यात गुरुराज यांनी अतिशय शांततेने अशी त्यांना विनंती करते. आज इंदिरा थोरविला चंदनाचा गंध आला, आज इंदिरा थोरविला चंदनाचा गंध आला. कौतुकाचा हा किनारा पावला निधन झाला, कौतुकाचा हा किनारा पावला निधन झाला. आपल्या स्वतःपक्षाने हे भूमी पवित्र करणारे आश्चर्यकारक एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे आणि स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. अशा कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे मी सन्मानपूर्वक स्वागत करते आणि सर्व मान्यवरांचे विनंती करते. छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू. हमने ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुशी मुझे आओ रंग में फैलाओ, रंग में बिखराओ. चलो 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 मेरे ख्वाब सुन ले. के क्यों टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल. बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे. मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चीक बम बम चीक बम बम चीक बम बम चीक बम बम. स्वागतम सुस्वागतम. आदर सत श्री गुड इव्हनिंग आणि नमस्कार. मगापासून बघतो आपलेच लेकरं इथे डान्स करत आहेत, टाळी मात्र वाजत नाही. चिरकण्याचा जल्लोष करण्याचा हा तुमचा टाईम आहे मला माहिती आहे, पण तुमचं लेकर इथे डान्स करत आहेत खेळासाठी तुमची टाळी वाजणं खूप महत्त्वाचं आहे. टाळी वाजवल्या जावा. टाळी ही लेकरांसाठी नाही, तुमच्या पद्धतीने पण चांगली असते. अण्णांकडे बाबा कसं माहिती आहे का, आपली जर टाळी नाही वाजली तर आपल्याला येतो राग आणि मग मी रागाच्या भरात काय ते जोक मारतो, तुम्हाला येतो राग आणि तुम्हाला राग आला की तुम्हाला त्याला राग येतो. तरी बी जन टाळी वाजवत नाहीत त्याच्यासाठी, जन टाळी वाजवत नाहीत त्याच्यासाठी. मराठी भाषा सगळ्यांना कळते ना, तुमची भाषा मला माहित नाही, मी बोलू शकत नाही, सगळ्यांना कळते ना. पिंपळाच्या झाडाचा खालचा फाटा वाकडा. आता लक्षात घ्या, जन टाळी वाजवत नाही नंतर पण असंच मारणार टाळी नाही वाजवत. पिंपळाच्या झाडाचा खालचा फाटा वाकडा, पिंपळाच्या झाडाचा खालचा फाटा वाकडा. जन जन टाळी वाजवत नाही ती पाण्यातला खेकडा. टाळी वाजवायची. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी शाळेमध्ये असणाऱ्या लेकरांच्या कलागुणांना नाही, त्यांच्या शिक्षणासाठीच नाही तर पालकांसाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पर्धा ठेवल्या. ती स्पर्धा म्हणजे इथं 4 बॉक्स आहेत जे या आपल्या शाळेमध्ये ज्या पालकांचे विद्यार्थी शिकत आहेत त्या पालकांसाठी 2 बक्षीस आहेत, लेडीज आणि जेंट्स. आणि त्याच्यानंतर जनतेतून 2 प्रश्न विचारण्यातील, एक लेडीज आणि एक जेंट्स. आता मी ते 2 प्रश्न तुम्हाला सांगणार. जनतेतले लेडीजसाठी एक आहे आणि जेंट्ससाठी एक आहे. ज्यानं अचूक उत्तर देईल त्याला इथली गिफ्ट.